मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि उमेदवारांची चाचपणीसुद्धा सुरू झालेली आहे. बऱ्याच पक्षाकडे कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आपले अर्जसुद्धा दिले आहेत. पार्टी फंड किंवा पार्टीचा फी किंवा पार्टीचा निधी हा सुद्धा त्या अर्जासोबत पक्षाकडे दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपापल्या पद्धतीनं लॉबिंग ही सुद्धा झालेली आहे. बरेच उमेदवार हे त्यांच्या पक्षाचे नेते हे एखाद्या जाहीर सभेतूनच घोषित करत आहेत. जसं की राज ठाकरेंनी काही ठिकाणचे उमेदवार 5-7 अगदी त्या ठिकाणची सभा आयोजन त्याच्यातूनच त्यांनी आपल्या उमेदवारांचं नाव आणि त्यांची जे काही माहिती आहे ते तिथंच त्यांनी सांगून दिलेली आहे. पण असे काही पक्ष आहेत मंडळी देशामध्ये, त्यामध्ये 2 पक्ष फरक. एक काँग्रेस असेल आणि दुसरा भारतीय जनता पक्ष. या पक्षाशी अनेक प्रादेशिक पक्षांचा घरोबा आहे आणि त्या प्रादेशिक पक्षाचंच गाठबंधन करून त्या प्रांतात त्या भागात त्या प्रादेशिक पक्षाचं वातावरण कसं आहे, त्यांच्या परिस्थिती कशी आहे, त्या प्रादेशिक पक्षाचं प्राबल्य कसं आहे त्या मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये, यावर सुद्धा हे मोठे पक्ष या प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी उमेदवार घोषित करतात आणि देतात. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे 2 शकलं केले आणि दुसरं शिवसेना असलेल्या यासुद्धा प्रादेशिक पक्षाचे 2 शकलं भाजपाने केले आणि त्यात भारतीय जनता पक्ष 100% यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. या तुलनेत काँग्रेसला ही फोडाफोडी हे कधी शक्य झालं नाही किंवा जमलं नाही. उलट काँग्रेसमधलेच कित्येक लोक कित्येक वेळा कित्येक आमदार हे तो पक्ष सोडून पक्ष फोडून निघून गेले. पण या पक्षाला कुठल्याही एखाद्या प्रादेशिक पक्षाला फोडण्याचा गरज वाटली नाही किंवा वाटणारी नाही. असो म्हणजे याचा मुख्य मुद्दा आहे, मी म्हटलं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून सामान्यपणे राज्यातला मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे, काँग्रेसच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे या काँग्रेस पक्षाच्या अनेकांना मतदारांना किंवा त्याच्यामधल्या कार्यकर्त्यांना असं वाटते की आपण गेल्या कित्येक वर्षापासून आपण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आता अलीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, किंवा महाविकास आघाडीचे जेवढे काही घटक पक्ष असतील त्याच्यातील जे कोणी उमेदवार उभे राहतात त्यामध्ये मुस्लिम उमेदवार हा नगण्य आहे. मग अशा परिस्थितीत गेल्या कित्येक वर्षापासून आपण जर या पक्षांना मतदान केलं असेल, या पक्षाच्या पाठीशी राहिलो असेल, तर या पक्षांनी कमीत कमी एक वेळा तरी आपला विचार करायला पाहिजे आणि तो विचार व्हायला पाहिजे अशी प्रामाणिक मागणी मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांची आहे. जळगाव जामोद मतदारसंघात तर काही मुस्लिम नेत्यांनी आपले अर्जसुद्धा पक्षाकडे दाखल केले आहेत आणि त्यांनी अपेक्षासुद्धा व्यक्त केली आहे की यावेळेची उमेदवारी ही आम्हाला भेटली पाहिजे. कारण या मतदारसंघामध्ये पाटील असतील, कुणबी असतील, माळी असतील, या मोठ्या समाजाला आतापर्यंत काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि त्या तुलनेत जर विचार केला, कुणबी, पाटील, माळी या 3 जातीच्या दृष्टीनं या मुसलमान समाजाचा विचार जर केला तर निश्चितच मतदारसंघामध्ये त्यांच्या तुलनेत जवळपास मुस्लिम समाज आहे. मतदारसंघातील असे कित्येक गावं आहेत की ज्या गावामध्ये मुस्लिम वस्ती आहेच. काही बोटावर मोडण्यासारखी असे गावं आहेत की ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती नाही किंवा मुसलमान राहत नाहीत. पण तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त गावामध्ये मुस्लिमांची संख्या ही कुणबी, माळी, बारी आणि पाटील यांच्या समकक्ष आहे. त्यामुळे साहजिकच गेल्या कित्येक वर्षापासून या मतदारांनी काँग्रेस पक्षाला केलेलं मतदान, त्यामुळे आज रोजी आमचा विचार झाला पाहिजे अशी मागणी ज्या काही मुस्लिम नेत्यांनी केली ती मागणी मला यथायोग्य वाटते, योग्य वाटते. कारण साहजिक आहे मंडळी, आपण आयुष्यभर जे काही काम करतो त्याचा मोबदला प्रत्येकाला कोण्या ना कोण्या रूपानं मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते.
मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला आमचा वाटा भेटला पाहिजे, मिळाला पाहिजे. प्रामुख्यानं जळगाव जामोद मतदारसंघाचा विचार जर केला तर या मतदारसंघामध्ये आजपर्यंत किमान जिल्हा परिषद सदस्यसुद्धा मुस्लिम समाजातून झालेला नाही. मुस्लिम समाजातून काही ठिकाणी जे झालेलं आहे, 1-2 ठिकाणी, तर ते आदिवासी बहुल मुस्लिम यांच्यामधून त्याचा टक्का तिचा मोठा होता आणि तिथं तशा पद्धतीचं रोस्टर निघलं म्हणून त्या ठिकाणी त्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि तो व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य होऊ शकला. पण खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवारी जर देण्याचं म्हटलं तर अजून कुठल्याही पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही. मी भारतीय जनता पक्षाकडून याची अपेक्षा करणार नाही आणि मुस्लिमसुद्धा भारतीय जनता पक्षाकडे झुकलेला नाही. अजून तो समविचारी काँग्रेससारख्या विचाराच्या पक्षाशी, मग वंचित बहुजन आघाडी का असेना, अशा पक्षाशी मुस्लिम मतदार हा अजूनही झुकलेला आहे, बांधलेला आहे. आणि त्यामुळे अशा पद्धती इतक्या वर्ष ज्यांनी काँग्रेस पक्षामधल्या उमेदवारांना विधानसभेमध्ये पोहोचवलं, लोकसभेमध्ये पोहोचवण्यासुद्धा सहकार्य केलं, मग विधानसभा लोकसभा ज्यांच्या भरोशावर आम्ही बघितल्या पाहिल्या, त्या मुस्लिम समाजाला काँग्रेसच्या नेतृत्वाने का अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी न द्यावी. मी तर या मताशी सहमत आहे मुस्लिम बांधवांच्या की त्यांना यावेळेची उमेदवारी या मतदारसंघातून निश्चितच मुस्लिमांना दिली पाहिजे. फक्त श्रेष्ठींनी, काँग्रेस पक्षी श्रेष्ठीकडे मुस्लिमांनी तो आग्रह धरला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी त्याचा आग्रह धरलेला आहे आणि तो आग्रह जेव्हा पक्षश्रेष्ठी मानत नाहीत त्याच्यातून मग औरंगाबाद असेल, इतर ठिकाणचं असेल, त्या ठिकाणी मुस्लिमांचा जो स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र विचार आहे, त्या विचाराचे खासदार आमदार होत आहेत. पण या मतदारसंघामध्ये अजूनही तो विचार ओबीसी वगैरेच्या बाबतीत तो विचार नाही. हे आपल्या काँग्रेसलाच की ज्यांना आम्ही दिलेला आहे, ज्यांना आम्ही भरभरून दिलेला आहे, त्यांच्याकडून थोडंसं मागण्याचा प्रयत्न करतायत, उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही दिली ना आतापर्यंत, अनेक समाजाला दिली, मग मुसलमानांना का देऊ नये. तर त्यासाठी म्हणून जामोद असेल, सोनाळा असेल, शेगाव असेल, हे जे 3 मतदारसंघ किंवा 3 तालुके या मतदारसंघामध्ये येतात, या 3 तालुक्यातील नागरिकांनी, मुस्लिम बांधवांनी जे काही मागणी केली आहे, एक वेळ खऱ्या अर्थानं त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि जे काही असतील ज्यांना या मुस्लिम बांधवांनी ज्या ज्या समाजाला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पोहोचवण्याची त्यावेळेस भरभरून मतदान केलं, त्या मोठ्या मोठ्या समाजांनी या मुस्लिम बांधवांची उमेदवारी जर निश्चित केल्या गेली तर त्यांच्या पाठीशी राहणं हे एक कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य इतर मोठ्या समाजांनी केलं पाहिजे. नाही तर आम्हालाच पाहिजे, हिंदूंनाच पाहिजे, मतं त्यांचे चालतात, त्यांचं मतदान पाहिजे. ठिकठिकाणी त्यांच्या घरी जाऊन पार्ट्या देऊन, ओल्या पार्ट्या, आंबटवाल्या, अमक्या पार्ट्या, ढमक्या पार्ट्या देण्याचे काम निवडणुकीच्या कालावधीमध्ये केलं जातो. पैशाचं वाटप केलं जाते आणि गोरगरीब सामान्य माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन की अरे यांना काय, बस्ती के बस्ती आपण मोल ले सकते है, अशा पद्धतीचं हे करून तुम्ही मुस्लिमांना डावलत नाही का, त्यांच्या गरिबी थट्टा करत नाही का. त्यामुळे अशाही वेळेस यावेळेस खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांचा न्याय देण्यासाठी म्हणून, किंवा तोही लोकशाहीचा एक फार मोठा घटक आहे आणि या घटकाला सुद्धा लोकशाहीच्या प्रवाहात सहभागी घेण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जळगाव जामोद मतदारसंघातून कधीतरी मुस्लिम बांधवांना एखाद्या उमेदवारी जर दिली तर ते निश्चितच या मतदारसंघातला जातीयवाद संपवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट होईल. आणि निश्चितच मुस्लिम बांधवांनी केलेल्या त्या मागणीचा सुद्धा मी आदर करतो. जवळपास 8 ते 10 उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि आम्हाला उमेदवारी भेटलीच पाहिजे असा त्याचा आग्रह आहे. आणि तो आग्रह पक्षश्रेष्ठींनी पर्यायानं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाहायला पाहिजे असं माझं मत आहे. मंडळी, या विषयावर अजूनही काही बोलता येईल, पण आज रोजी जे सुचलं ते व्यक्त होण्याचा मी प्रयत्न केला. आवडलं लाईक करा, शेअर करा. आता इथंच थांबा.